चला पुढचा आता योग्य पर्याय निवडा. उज्ज्वल निकमांना निवडणुकीत कोणता मतदारसंघ जास्त आवडला असता? जळगाव, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई. नाही, आता असं आहे की मी मेजॉरिटी काय होती तो प्रश्न आहे. आज तर मी हेच म्हणेल की हाच मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य. कसाबला शिक्षा मिळवून देणारी अशी तुमची ओळख आहे, पण तुम्हाला कोणत्या केसचं जास्त समाधान आहे? 26/11, 1993 बॉम्ब ब्लास्ट, प्रमोद महाजन हत्या केस. खरं सांगू ना की मला आयुष्यामध्ये या विविध खटल्यांनी प्रसिद्धी दिली असेल, पण मी कोल्हापूरला बाल हत्याकांड चालवला ना, अंजनाबाई गावितचा, त्या निकालात त्या 2 बायांना फाशी झाली ना, तेव्हा कोर्टाच्या समोर 8 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष, 150 ते 200 मुलं साखर घेऊन मला वाटत होते. माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण. पुढचा प्रश्न आहे, कोर्टातले म्हणजे हुए खिलाडी आहात, पण राजकारणात नौखे गडी आहात. सध्या तुमचे मार्गदर्शक कोण? पूनम महाजन, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा. माझे राजकीय नेते देवेंद्रजी फडणवीस, आशिष शेलार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारताचे गृहमंत्री अमितजी, पक्षाध्यक्ष नड्डा, बावनकुळे, सगळे माझे मार्गदर्शक. किती? आज रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. असं कल्पना विस्तार. निकम साहेब, तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे आणि तुमच्यासाठी विषय आहे मी खासदार झालो तर. मी खासदार झालो तर माझ्या मतदारसंघासाठी आणि मुंबई ही माझी अधिक सुरक्षित कशी राहील. आज सागरी मार्गाने 26/11 अतिरेकी येऊन गेले. आम्ही त्यावरती काही उपाययोजना केलेली आहे सरकारने, परंतु आम्हाला इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कशा रीतीने वाढवता येईल, कशा रीतीने शत्रू आमच्यावरती हल्ला करू शकतो, कशा रीतीने आमची जी संकेतस्थळं आहेत ती नाहीशी करू शकतात, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहतील. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा मुंबईचा धाक आणि आमची मुंबई ही कुठेही जाऊ शकणार नाही, कुठेही तोडली जाणार नाही. जे कोणी प्रचार करतात की मुंबई इकडे जाईल, तसे त्याला हा उज्ज्वल निकम नेहमीच विरोध करेल. पेपर फुटला होता का आजचा?